हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मी सोनम, तुमचं सोनम्स रेसिपीजमध्ये स्वागत आहे. आज आपण करणार आहोत बेसन पीठ आणि खव्यापासून छान असे गणपती बाप्पासाठी मोदक. त्याच्यासाठी मी घेतलं आहे 1 कप असं बेसन पीठ, अर्धा कप अशी साखर आणि खवा खवा घेतला आहे 100 ग्रॅम, 2 चमचे तूप आणि अर्धा कप असं तूप घेतलेलं आहे आणि थोडेसे बदाम घेतलेले आहेत. एवढ्या साहित्यामध्ये आपण आज छान असे गणपती बाप्पासाठी मोदक करणार आहोत. साखर आणि दुधाचं प्रमाण मी इथे सेमच घेतलेलं आहे. चला तर मग पाहूया आपण कसे बनवणार आहोत ते. सर्वात प्रथम मी 1 कप बेसन पीठ घेतलं आहे आणि थोडं थोडं दूध घालून मी आता ते छान आपण जसं कणिक मळतो त्या पद्धतीने मी हे मळून घेतलेलं आहे. तुम्ही अशा पद्धतीने घट्टसर मळायचं आहे. फार पातळ असं आपल्याला पीठ पाहिजे नाही आहे. थोडं थोडं दूध घालायचं आणि ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो सेम त्या पद्धतीनेच मी इथे मळून घेतलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, घट्टसर असं पीठ मळून झालेलं आहे. थोडंसं अगदी वरतून मी तुपाचा हात घेतला आहे आणि त्याला पुन्हा तूप घेऊन असं छान मळून घेतलेलं आहे. आता जे आपण पीठ मळलं आहे ते मी असं छोटे छोटे अशा गोळे करून त्याला अशा पद्धतीने शेप देणार आहे. हे बघू शकता तुम्ही, असं सरळ गोल करायचं आणि त्याला छोटे छोटे अशा तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं आहे. खूप जाडसर नाही ठेवायचं आपल्याला, पातळसर असं ठेवायचं आहे. या पद्धतीने तुम्ही असं गोल करून त्याला पातळसर करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही याच्याऐवजी पोळी लाटून घेतली आणि पोळीच्या जरी छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्या तरीही चालेल. मला ही पद्धत सोपी वाटली म्हणून मी अशा पद्धतीने करते आहे. या पद्धतीने मी जेवढं पीठ आहे तेवढ्या पिठाचं छान असे गोळे करून घेणार आहे. हे बघू शकता तुम्ही, छान मी असे गोळे करून घेतलेले आहेत. आता मी कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवणार आहे. तूप आपलं छान गरम करून घ्यायचं आहे. फार जास्ती तूप नाही घेतलेलं मी इथे, अगदी 3 ते 4 चमचे असं तूप घेतलेलं आहे. तूप चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. तूप छान गरम झालं की गॅस बारीक करायचा आणि जे आपण बेसन पिठाचे गोळे केलेले आहेत ते गोळे त्याच्यामध्ये घालून आपल्याला छान असं लालसर रंगावर तळायचे आहेत. गॅस बारीक ठेवूनच तळायचे आहे, नाहीतर गॅस मोठा ठेवला की बाहेरचा भाग लाल होतो आणि आतमध्ये कच्चं राहतं. हे बघू शकता तुम्ही, मी छान असं हे तळून घेतलेलं आहे, लालसर रंगावर तळून घेतलेलं आहे. आता मी हे थंड होऊ देणार आहे आणि मिक्सरमधनं बारीक असं फिरवून घेणार आहे. हे बघू शकता, अशा पद्धतीने मी जे आपण गोळे केले होते ते छान मिक्सरमधनं फिरवून घेतलेले आहे. आणि कढईमध्ये जे तूप शिल्लक राहिलं होतं त्या तुपामध्ये मी आता हे छान असं बारीक गॅसवरच फ्राय करणार आहे. म्हणजेच असा लालसर गुलाबीसर रंग येऊसपर्यंत मी त्याला बारीक गॅसवर छान भाजून घेणार आहे. हे बघू शकता, आता छान असं गुलाबीसर आपलं पीठ झालेलं आहे. आता मी गॅस बंद करून एका बाउलमध्ये ते काढणार आहे आणि त्याच कढईमध्ये मी पुन्हा खवा गरम करून घेणार आहे. खवा 100 ग्रॅम घेतलेला आहे आणि आता तो छान भाजून घ्यायचा आहे. खवा आपला छान भाजून झाला की तो खवासुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि थंड होऊ द्यायचा आहे. खवा आपला थंड होतो आहे तोपर्यंत मी कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे. म्हणजे अर्धा कप साखर आणि अर्धा कप पाणी असं घेतलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण गुलाबजामचा पाक बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे पाक बनवायचा आहे. एक तारी असा पाक बनवून घ्यायचा आहे. इथे गॅस मोठाच ठेवायचा आहे. हे बघू शकता, एक तारी असा आपला पाक इथे तयार झालेला आहे. आणि आता आपण जे बेसन पिठाचं मिक्सरमधनं काढलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे. सुरुवातीला मी खवा घातला आहे आणि खवा त्याच्यामध्ये छान फ्राय करून घेतलेला आहे. गॅस इथे बारीकच ठेवायचा आहे, गॅस मोठा ठेवायचा नाही आहे. खवा टाकून पुन्हा छान फ्राय करून घ्यायचं, म्हणजे एकजीव करून घ्यायचा आहे. खवा एकजीव करून झाला की आता आपण टाकणार आहोत बेसन पिठाचं मिक्सर. हे बघू शकता तुम्ही, मी मिक्सर टाकलं आहे. पुन्हा असं त्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे. म्हणजेच खवा साखर किंवा साखरचा पाक आणि आपलं जे बेसन पिठाचे पीठ आहे ते मिक्स होईल. ते मिक्स झालं की इथे मी घालणार आहे थोडेसे असे बदाम.
आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे बंद करायचं आहे कारण आपलं पीठ घट्टसर झालेलं आहे आणि गॅस बारीक बंद करून आपल्याला हे पीठ गार होऊ द्यायचं आहे. हे पीठ गार झालं की त्याचे छान असे छोटे छोटे मोदक करून घ्यायचे आहेत. मी इथे मोदक पात्र घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मोदक केलेले आहेत. करायला हे खूप सिंपल आणि खाण्यासाठी अगदी छान असे हे लागतात. जसे बुंदीचे लाडू असतात त्या पद्धतीने हे मोदक लागतात. तुम्हीही करून बघा अशा पद्धतीचे मोदक. करायलाही सोपे आणि खाण्यासाठी अगदी छान आणि लहान मुलांना तर फारच आवडणारे हे असे मोदक आहे. कशी वाटली तुम्हाला माझी ही मोदकची रेसिपी? जर तुम्हाला माझी ही मोदकची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.